उपनेता विजय कदम यांनी हा अहवाल लिहिला आणि तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आणि तो स्वीकारण्यात आला. तो अहवाल समोर आणा ना लोकांसमोर. आम्ही वारंवार काय सांगतो आहे, तो जो अहवाल आहे तो स्वीकारला, त्याच्यावरती काय कार्यवाही केली, त्यानंतर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता GR काढला ते समोर आणा. तो GR जसा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एक GR काढला, हिंदी त्रिभाषा सूत्रानुसार तिसरी भाषा म्हणून सक्तीची, हा GR आहे ना. त्याच्याविरुद्ध आम्ही आंदोलन केलं. अशा प्रकारचा GR जर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी काढला असेल तर लपवतात कशाला? तुमच्या हातात सरकार आहे. बघा, हे खोटारडे लोक आहेत. हे खोटेपणातून सत्तेवर आले. ढोंग हे त्यांचं हत्यार आहे. ह्यांच्याकडे दुसरं खोटं बोलण्याशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही. हे खोटं बोलत आहेत. जर उद्धव ठाकरे साहेबांचा GR असता तर आम्ही तो कशाला जाळला असता? आम्ही तुमचा GR जाळतोय, तुम्ही आमचा GR जाळा ना. उद्धव ठाकरे साहेबांनी जो GR काढला असं म्हणताय किंवा काय, तो जाळा ना तुम्ही भाजपवाल्यांनो. आम्ही तुम्हाला जागा देतो जाळायला आझाद मैदानला, किंवा शिवसेना भवनासमोर येऊन जाळा. आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा GR जाळतो. आमचा GR असेल उद्धव साहेबांच्या सहीचा, त्यांनी तो जाळावा आणि शिवसेना भवनासमोरच्या गडकरी चौकातून जाळावा. आम्ही त्यांना साफसफाई करून देतो. आणखी एक विषय आहे, बोला. तुम्ही एका बाजूला ठाकरे युतीची नांदी म्हणता तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू केली आहे. करू द्या. त्यात झालं काय? काँग्रेस आहे